डोंबिवलीमध्ये जी घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ज्या मराठी मुलीला आज मारहाण झालेली आहे या घटनेचा पहिले तर मी तीव्र शब्दामध्ये माझ्या पक्षातर्फे निषेध करतो आणि या मुलीवर ज्या नराधमाने हा हल्ला केला आहे त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस अजून कोणाची वाट बघतायत हा प्रश्न सर्वसामान्यांसमोर पडतो. दुपारी ही घटना घडली आहे आणि अजून तो व्यक्ती पोलिसांच्या हाताला भेटत नाही. याचा अर्थ की पोलीस कुठेतरी डोळे झाक करतायत का. आमची सर्वांची मागणी आहे की जर 24 तासाच्या आत त्या नराधमाला लॉकअपमध्ये बंद केलं नाही तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. नाही आज दुपारी ठीक आहे मग बोलू. ठीक आहे ना काय ठीक आहे ठीक आहे ना. नाही अतिशय दुर्दैवी घटना डोंबिवलीमध्ये घडलेली आहे आणि या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. ज्या नराधमाने काल हा एक कृत्य केलाय तो अजून पण पोलिसांना सापडत नाही. याचा अर्थ पोलीस काय करतायत हा मोठा प्रश्न सर्वसामान्यांसमोर पडतो. 24 तासाच्या आत या व्यक्तीला जर अटक झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि जोपर्यंत त्या नराधमाला अटक होत नाही तोपर्यंत मानपाडा पोलीस स्टेशनमधनं एकही शिवसैनिक हलणार नाही. असं आंदोलन उद्यापासून आम्ही सुरू करणार आहे. आमची पोलिसांना विनंती राहील की तातडीने याला अटक करून याच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे.